हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025 ची जी रिक्रुटमेंट आहे, ठीक आहे, त्यासाठी कॉमन टॉपिक आहे जनरल नॉलेज. तर जनरल नॉलेज साठी आज आपण महाराष्ट्र जीवन ऑथॉरिटी ऍक्ट 1976 चे एमसीक्यू सिरीज स्टार्ट करत आहे, ज्याच्यामध्ये जितके पण आपले चॅप्टर्स आहेत ते सगळे चॅप्टर्स आपण कव्हर करणार आहे. प्लस एक्झाम रिलेटेड जितके पण क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे, ते सगळे क्वेश्चन्स इथे कव्हर करणार आहे. ही सिरीज आपण आजपासून स्टार्ट केलेली आहे. टिल एक्झाम पर्यंत ही सिरीज स्टार्ट राहणार आहे, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण जीके चे जे क्वेश्चन्स आहेत ते कव्हर करणार आहे. तर जीके चे क्वेश्चन स्टार्ट करण्यासाठी आज आपण जो कन्सेप्ट आहे तो आहे आपला द महाराष्ट्र जीवन ऑथॉरिटी ऍक्ट 1976. याचे सगळे चॅप्टर्स आपण कंप्लीट करणार आहे वन बाय वन. तर आजचा जो पहिला कन्सेप्ट आहे तो आहे चॅप्टर 1 प्रिलिमिनरी. ठीक आहे, तर प्रिलिमिनरीचं सगळे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण एमसीक्यूज थ्रू सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, ही जी सिरीज आहे हे पूर्ण एमसीक्यूज आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण जे क्वेश्चन्स आहे ते आपण एमसीक्यूज थ्रू सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, पूर्ण सिरीज मध्ये तुम्हाला एमसीक्यू सिरीज मध्ये पूर्ण एमसीक्यूज आपण कव्हर करूया. ठीक आहे, तसंच आणखी सांगायचं आहे की बघा, जनरल नॉलेज, त्याच्यानंतर मराठी व्याकरण, त्याच्यानंतर मेकॅनिकल, महाराष्ट्र जीवन ऑथॉरिटी ऍक्ट 1976, त्याच्यानंतर जेई सिव्हिल, जेई इलेक्ट्रिकल आणि अकाउंट्स, सर्व पीडीएफ अवेलेबल आहेत. ठीक आहे, सर्व पीडीएफ इंग्लिश मध्ये पण आहे, मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. तर ज्यांना पण पीडीएफ हव्या असतील त्यांनी मेसेज करून पीडीएफ तुम्ही घेऊ शकता. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे, एक्झाम ओरिएंटेड आहे आणि सगळं काही याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, तर ज्यांना पण पीडीएफ हवी असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही पीडीएफ परचेस करू शकता. ठीक आहे, जीके पासून तर सगळे जे प्रोफेशनल नॉलेजचे कन्सेप्ट आहेत ते सर्व याच्यामध्ये तुम्हाला कव्हर होऊन जातील. ठीक आहे, तसंच आजचा जो कन्सेप्ट आहे द महाराष्ट्र जीवन ऑथॉरिटी ऍक्ट 1976, त्याचा चॅप्टर 1 मध्ये आपण आज याचे एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहे. आणि हीच असेच टाइपचे जे एमसीक्यूज आहेत ते टिल एक्झाम पर्यंत आपण सगळे जे जीकेचे टॉपिक्स आहेत, ठीक आहे, ते सगळे आपण टॉपिक्स करणार आहे. डेली तुम्हाला एक व्हिडिओ मिळणार ज्याच्यामध्ये आपण सगळे टॉपिक्स नुसार एमसीक्यूज कव्हर करणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक जरा. जर तुमचा सपोर्ट राहिला तेव्हाच आपण ही सिरीज जी आहे ती कंटिन्यू करू शकणार, अदरवाईज नाही. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या. ठीक आहे, तर चला आपण स्टार्ट करूया चॅप्टर 1 प्रिलिमिनरीचे काही एमसीक्यूज जे तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड राहतील. ठीक आहे, तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे द महाराष्ट्र जीवन ऑथॉरिटी ऍक्ट 1976 एक्सटेंड टू. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिनियम 1976 खालीलपैकी कुठे लागू होतो? तर बघा, ऑप्शन आहे होल ऑफ इंडिया, सेकंड स्टेट ऑफ महाराष्ट्र इन्क्लूडिंग कॅन्टोन्मेंट एरिया, थर्ड स्टेट ऑफ महाराष्ट्र एक्सक्लुडिंग कॅन्टोन्मेंट एरिया आणि फोर्थ ओनली अर्बन एरिया ऑफ महाराष्ट्र. करेक्ट आन्सर आहे इथे बघा थर्ड, स्टेट ऑफ महाराष्ट्र एक्सक्लुडिंग कॅन्टोन्मेंट एरिया, महाराष्ट्र राज्य छावणी क्षेत्र वगळून. ठीक आहे, because as per section 1 of 2 state that the act applies to the whole state of Maharashtra excluding cantonment area. नेक्स्ट, सेकंड, द ऍक्ट केम इनटू फोर्स ऑन. हा अधिनियम खालीलपैकी कोणत्या दिवशी लागू झाला? हा अधिनियम मीन्स महाराष्ट्र जीवन ऑथॉरिटी ऍक्ट. ठीक आहे, तर बघा ऑप्शन आहे 29 जुलै 1976 मीन्स 29 जुलै 1976, 16 डिसेंबर 1976, 1 जानेवारी 1997 अँड 15 मार्च 1997. करेक्ट आन्सर आहे थर्ड, 1 January 1997. ठीक है, वेरियस सेक्शन केम इनटू फोर्स ऑन 1 January 1977 बाय गवर्नमेंट नोटिफिकेशन डेटेड 16 December 1976. नेक्स्ट, थर्ड, द टर्म ऑथॉरिटी मीन्स. प्राधिकरण या शब्दाचा अर्थ काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, वॉटर सप्लाय अँड सेवरेज बोर्ड, सेकंड, महाराष्ट्र जीवन ऑथॉरिटी, थर्ड, अर्बन डेव्हलपमेंट ऍक्ट and fourth, महाराष्ट्र एनवायरमेंट बोर्ड. तो करेक्ट आंसर है सेकंड, महाराष्ट्र जीवन ऑथॉरिटी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बिकॉज एज पर सेक्शन 2 of 1 ऑथॉरिटी रेफर्स टू महाराष्ट्र जीवन ऑथॉरिटी एस्टॅब्लिश अंडर द सेक्शन 3. नेक्स्ट, फोर्थ, सेस पूल इन्क्लूड्स. सेस पूल मध्ये खालीलपैकी कोणता समाविष्ट आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, सेटलमेंट टँक, सेकंड, वॉटर रिझर्वायर,
बोरवेल एंड सेप्टिक पाइप्स। तो करेक्ट आंसर है फर्स्ट सेटलमेंट टैंक, ठीक है, इट इंक्लूड सेटलमेंट टैंक और अदर टैंक फॉर रिसीविंग और डिस्पोजिंग फॉर फॉल मॅटर। नेक्स्ट फिफ्थ कम्युनिकेशन पाइप मीन्स, कम्युनिकेशन पाइप म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे एनी पाइप कॅरिंग सेवेज, सेकंड पाइप सप्लाइंग वॉटर फ्रॉम मेन टू प्रिमाइसेस, थर्ड पाइप फॉर इंडस्ट्रियल वेस्ट एंड फॉर ड्रेन कनेक्टिंग सेप्टिक टँक। तो करेक्ट आंसर आहे इथे सेकंड पाइप सप्लाइंग वॉटर फ्रॉम मेन टू प्रिमाइसेस, मुख्य पाइप मधून घरापर्यंत पाइप पाणी पुनवणारे पाइप, बिकॉज अ कम्युनिकेशन पाइप supplies water from main to the premises including fitting and meters. Next 6 connection pipe is defined as, connection pipe ची व्याख्या काय आहे? तर बघा ऑप्शन आहे pipe joining to drain, second pipe connecting ferrules to stop clock, third pipe between stop clock and service pipe, and fourth pipe joining two premises. The correct answer आहे इथे second pipe connecting ferrules to stop clock, ferrule ते स्टॉप क्लॉक जोडणारी पाइप, बिकॉज इट इज अ वॉटर पाइप फ्रॉम फेरोल टू स्टॉप क्लॉक कनेक्टिंग द मेन अँड सर्व्हिस पाइप. नेक्स्ट 7 अ कंझ्युमर इज एनी पर्सन, ग्राहक म्हणजे कोणती व्यक्ती? तर बघा ऑप्शन आहे पेइंग वॉटर सेज, सेकंड यूजिंग वॉटर अँड सेवरेज सर्व्हिस फ्रॉम ऑथॉरिटी और लोकल बॉडी, थर्ड owing a water connection only, and fourth living a notified area. तो करेक्ट आंसर आहे इथे सेकंड यूजिंग वॉटर और सेवरेज सर्व्हिस फ्रॉम ऑथॉरिटी और लोकल बॉडी, मीन्स प्राधिकरण किंवा स्थानिक संस्थेच्या जल पुरवठा किंवा मलनिस्सारण सेवेचा वापर करणारे व्यक्ती, बिकॉज कंझ्युमर मीन्स एनी पर्सन गेटिंग बेनिफिट ऑफ वॉटर सप्लाय और सेवरेज सर्व्हिस. नेक्स्ट 8 डोमेस्टिक सेवेज एक्सक्लूड, गृह मलजल म्हणजे खालीलपैकी कोणता समाविष्ट नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट वॉटर वेस्ट वॉटर फ्रॉम हॉटेल, सेकंड वेस्ट वॉटर फ्रॉम बोर्डिंग हाऊसेस, वेस्ट फ्रॉम इंडस्ट्रीज अँड वेस्ट फ्रॉम ऑफिसेस. करेक्ट आन्सर आहे थर्ड वेस्ट फ्रॉम इंडस्ट्री, उद्योगातील कचरा, बिकॉज डोमेस्टिक सेवेज एक्सक्लूड ट्रेड और इंडस्ट्रियल वेस्ट. नेक्स्ट 9th द टर्म ड्रेन डज नॉट इन्क्लूड, नाली या शब्दात खालीलपैकी कोणता समाविष्ट नाही? बघा ऑप्शन आहे डीच, टनल, चॅनल, वॉटर रिझर्वायर. तो करेक्ट आन्सर आहे फोर्थ वॉटर रिझर्वायर, जलाशय, बिकॉज रिझर्वायर आर नॉट इन्क्लूडेड इन ड्रेन as they belong to water work, not sewage system. Next 10th main refers to, main means काय? तर बघा ऑप्शन आहे pipe for individual consumer, second pipe laid by authority for general water supply, third service pipe within private premises, and fourth connection pipe between funnel and tap. तो करेक्ट आंसर आहे सेकंड पाइप लेड बाय ऑथॉरिटी फॉर जनरल वॉटर सप्लाय, मीन्स सर्वसाधारण पाणी पुरवठ्यासाठी प्राधिकरणाने घातलेली पाईप, ठीक आहे. मेन मीन्स अ पाइप laid by the authority for general supply, not individual users. Next 11th local body include all except, स्थानिक संस्थांमध्ये खालीलपैकी कोण सर्वांचा समावेश होतो, फक्त कोणाचा नाही? तर बघा ऑप्शन आहे म्युनिसिपल काउन्सिल, जिल्हा परिषद, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अँड विलेज पंचायत. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, औद्योगिक विकास महामंडळ, बिकॉज द ऍक्ट लिस्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन, काउन्सिल, जिल्हा परिषद अँड पंचायत, नॉट द इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मीन्स IDC. नेक्स्ट 12th ऑक्युपायर डज नॉट इन्क्लूड, आदिवासी म्हणजे मध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? तर बघा ऑप्शन आहे ओनर इन ऑक्युपेशन, सेकंड टीनॅट एक्झेम्प्ट फ्रॉम रेंट, थर्ड लायसन्स इन ऑक्युपेशन अँड फोर्थ एजंट कलेक्टिंग रेंट. तो करेक्ट आन्सर आहे फोर्थ एजंट कलेक्टिंग रेंट, भाडे गोळा करणारा प्रतिनिधी, बिकॉज अन एजंट कलेक्टिंग रेंट इज क्लासिफाईड ॲज अन ओनर नॉट अन ऑक्युपायर. तसंच बघा जनरल नॉलेजची PDF मी सांगितली आहे स्टार्टिंग पासून की PDF अवेलेबल आहे, इम्पॉर्टंट PDF आहे. याच्यामध्ये सगळे वन लाइनर्स क्वेश्चन्स दिलेले आहेत. क्वेश्चन्स मीन्स पूर्ण थेअरी प्लस वन लाइनर्स दिलेले आहेत. तर ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. अपडेटेड आहे आणि पूर्ण लाइनर्स जे आहेत ते याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत.
ठीक आहे. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे ज्याच्यामध्ये जीके जीएस सगळेच टॉपिक जे आहेत ते कव्हर आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 13. ओनर इन्क्लुड्स, मालक म्हणजे खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? तर बघा ऑप्शन आहे T19 ऑक्युपेशन, सेकंड लायसनिंग युजिंग प्रिमाइसेस, थर्ड एजंट और ट्रस्टी रिसिविंग रेंट अँड फोर्थ गव्हर्नमेंट ऑफिसर रिसाइडिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड एजंट और ट्रस्टी रिसिविंग रेंट, भाडे घेणारा प्रतिनिधी किंवा विश्वस्त, बिकॉज an agent or trustee receiving rent is included in the definition of owner. Next, fourth, prescribe means, निर्दिष्ट या शब्दाचा अर्थ काय? बघा ऑप्शन आहे फर्स्ट डायरेक्टेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट, स्पेसिफाइड इन बाय लॉज, थर्ड स्पेसिफाइड बाय रूल मेड अंडर द ऍक्ट अँड डिटरमाइंड बाय ऑथॉरिटी रेग्युलेशन. करेक्ट आन्सर आहे थर्ड स्पेसिफाइड बाय रूल्स मेड अंडर द ऍक्ट, अधिनियमाखाली तयार केलेल्या नियमांनुसार नमूद केलेले, बिकॉज प्रिस्क्राइब मीन्स प्रिस्क्राइब बाय रूल फ्रेम अंडर द ऍक्ट. ओके. नेक्स्ट 15 सर्व्हिस पाईप मीन्स, सर्व्हिस पाईप म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे पाईप बियॉन्ड स्टॉप क्लॉक कॉक सप्लाइंग वॉटर टू प्रिमाइसेस, सेकंड मेन पाईप ऑफ ऑथॉरिटी, थर्ड इंडस्ट्रियल इफ्लुएंट पाईप, फोर्थ कम्युनिकेशन पाईप विद इन द रोड. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट पाईप बियॉन्ड स्टॉप क्लॉक सप्लाइंग वॉटर टू प्रिमाइसेस, स्टॉप क्लॉक नंतर घरापर्यंत पाणी पुरवणारी पाईप, बिकॉज अ सर्व्हिस पाईप इज अ पाईप बियॉन्ड stop clock that supplies water to premises. Next 16 sewage includes, मलजल मध्ये खालीलपैकी कोणाचा समाविष्ट आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट क्लीन वॉटर फ्रॉम टॅप, सेकंड ट्रेड इन्फ्लुएंट अँड पोल्युटेड वॉटर, ओनली डोमेस्टिक वॉटर वेस्ट वॉटर अँड फोर्थ वॉटर फ्रॉम इरिगेशन कॅनल. तो करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ट्रेड इन्फ्लुएंट अँड पोल्युटेड वॉटर, औद्योगिक सांडपाणी व प्रदूषित पाणी, बिकॉज सेवेज इन्क्लूड नाईट सॉइल, पोल्युटेड वॉटर अँड ट्रेड इफ्लुएंट. नेक्स्ट 17 सेवरेज मीन्स, मल्ल निस्कारण व्यवस्था म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अ सिंगल सेवर पाईप, सेकंड कलेक्शन अँड डिस्पोजल सिस्टीम ऑफ वेस्ट वॉटर, third rainwater harvesting system and fourth water storage arrangement. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड कलेक्शन अँड डिस्पोजल सिस्टीम फॉर वेस्ट वॉटर, सांडपाणी गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था, बिकॉज सेवरेज मीन्स द सिस्टम फॉर कलेक्टिंग पंपिंग ट्रीटमेंट अँड डिस्पोजल ऑफ वेस्ट वॉटर. नेक्स्ट 18 स्टॉप कॉक इज युज्ड फॉर, स्टॉप कॉक कशासाठी वापरला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीजिंग वॉटर प्रेशर, second stopping and regulating water supply, third measuring water flow and fourth filtering sewage. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड स्टॉपिंग अँड रेग्युलेटिंग वॉटर सप्लाय, पाणी पुरवठा थांबण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी. ठीक आहे. स्टॉप कॉक इज यूज टू रेग्युलेट अँड शट ऑफ द वॉटर सप्लाय टू एनी प्रिमाइसेस. नेक्स्ट 19 ट्रेड एफ्लुएंट रेफर्स टू, औद्योगिक सांडपाणी म्हणजे काय? तो बघा ऑप्शन आहे डोमेस्टिक सेवेज, सेकंड इंडस्ट्रियल और एग्रीकल्चर लिक्विड वेस्ट, थर्ड ड्रिंकिंग वाटर सप्लाई, फोर्थ क्लीन इफ्लुएंट आफ्टर ट्रीटमेंट. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड इंडस्ट्रियल और एग्रीकल्चर लिक्विड वेस्ट, औद्योगिक किंवा कृषी द्रव कचरा, बिकॉज ट्रेड एफ्लुएंट मीन्स liquid produced during trade, industrial, agriculture or horticulture process. Next 20 वॉटर वर्क्स इन्क्लूड, जल कारखान्यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेवेज ड्रेन, सेकंड वेल रिझर्वायर पंप अँड ट्रीटमेंट युनिट, थर्ड डोमेस्टिक वेस्ट टँक अँड फोर्थ सेप्टिक टँक अँड सोक पिट. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड वेल रिझर्वायर पंप अँड ट्रीटमेंट युनिट, विहिरी जलाशय पंप व शुद्धीकरण यंत्रणा, बिकॉज वॉटर वर्क इन्क्लूड ऑल सोर्सेस अँड इक्विपमेंट फॉर वॉटर सप्लाय ट्रीटमेंट अँड प्रोटेक्शन. तसंच बघा जनरल नॉलेज, व्याकरण, मेकॅनिकल, ऑथॉरिटी, जेई सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि अकाउंट सर्व पीडीएफ अवेलेबल आहे. इंग्लिश आणि मराठीमध्ये अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवे असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून. ठीक आहे, तेव्हापर्यंत धन्यवाद.